हरे कृष्णा. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 11 45वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग यामधील 45वा श्लोक पाहणार आहोत. काल श्रीजी पूजा माताजींनी अतिशय म्हणजे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला 44व्या श्लोकाचं विवेचन केलं आणि भगवंतांना आपण कशा पद्धतीने समर्पण करायला हवं किंवा त्यांची शरण घ्यायला हवी. तर अशा खूप सोप्या आणि व्यावहारिक भाषांमधले उदाहरणं देऊन आपल्याला अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे. आणि म्हणजे या अध्यायामध्ये भगवंतांचं विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनांनी पहिल्यांदा विनंती केली की तुम्हाला तुमचं विश्वरूप दर्शन दाखवा म्हणून, आणि ते दाखवल्यानंतर अर्जुन ते सगळं पाहतात की कशा पद्धतीने शत्रूंचा किंवा अगदी मोठमोठ्या योद्ध्यांचा नाश झालेला आहे. आणि भगवंतांचं ते विराट रूप पाहून मग ते थोडेसे व्याकुळ भयभीत होतात आणि भगवंतांना शरण जातात. आणि कशा पद्धतीने आपण पण भगवंतांची शरण घ्यायला पाहिजे हे आपण काल 44व्या श्लोकामध्ये पाहिलं. आणि आता अर्जुन सांगतायत की हे विश्वरूप दर्शन केल्यानंतर मी खूप आनंदित पण झालेलो आहे आणि भयभीत पण झालेलो आहे. तर ते कशा पद्धतीने वर्णन करतायत ते आपण पाहूयात 45व्या श्लोकामध्ये. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रवर्तितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवासम्. अर्थ, पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याच वेळी भयाने माझे मन व्याकुळही झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य: अर्जुन श्रीकृष्णांचा अत्यंत निकटवर्ती सखा आहे. म्हणून ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो, त्याप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकतो हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे. पण त्याच वेळी ते विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निर्भेळ मित्र प्रेमामुळे श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांविषयी त्याला भय वाटत आहे. त्याला भयभीत होण्याचे कारण नसले तरी तो भयामुळे अतिशय व्यथित झाला आहे. यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करत आहे. कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात. ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे, त्याप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे. तथापि वैकुंठ लोकामध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात. आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात. या प्रकारे अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण करून स्थित असतात.
परंतु त्यांनी आपल्या हातांमध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले असते. ज्या ज्या प्रकारे नारायण शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करतात, त्या त्या प्रकारेच भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात आलेली आहेत. ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. तर आपल्याला माहितीये, जर आपण या आपण म्हणतो ना 14 भुवन, त्याचे जर भाग केले तर आपण जसजसं आपण मध्यावर आहोत पृथ्वी लोकावर, आणि जसजसं आपण खाली जाऊ तसं पाताळ, रसतळ असे लोक आहेत की जिथं नरक यातना आहेत, किंवा ते नीच असे ग्रह लोक आहेत. आणि जसजसं आपण उच्च स्तरावर जाऊ तर तिथं मग पृथ्वी पितृलोक, त्याच्यानंतर ब्रह्मलोक, आणि ह्या सगळ्या आध्यात्मिक जगताच्या वरती वैकुंठ लोक आहे. आणि वैकुंठ लोकाच्या अगदी म्हणजे सगळ्यात सर्वोच्च स्थान हे गोलक वृंदावनचं आहे. तर गोलक वृंदावन मध्ये म्हणजे आपलं मूळ वास्तव्य हे गोलक वृंदावन मध्येच आहे. आणि तिथे द्विभुजधारी श्यामसुंदर असे श्रीकृष्ण आपल्या प्रेमळ अशा भक्तांबरोबर ती तिथे लीला करत आहेत. तर गोलक मध्ये असताना आपण भगवंतांशी खूप प्रेममयी संबंध आपण आपले होते, आणि त्याच याच्यामध्ये आपण त्यांची सेवा करत होतो. परंतु जेव्हा आपल्याला आपल्या तिथली ती सेवा वृत्ती ही कुठंतरी तो अहमपणा आपल्याला निर्माण झाला की मी का सेवा करू म्हणून, तर तेव्हा आपल्यामध्ये म्हणजे आत्मा आणि परमात्मा, जीवात्मा आणि परमात्मा याच्यामध्ये केवळ एक सुई जाईल एवढं अंतर निर्माण झालं. आणि मग आपण भगवंतांपासून विलग झालो. आणि मग थोडीशी जी गॅप निर्माण झाली तेव्हा लगेच मायादेवींनी आपल्याला आवरित केलं, आणि मग आपण या मर्त्य लोकामध्ये आपण आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण मूळतः गोलकमध्ये द्विभुजधारी भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये होतो. आता त्याच्या खाली जर आपण राहिलं तर वैकुंठ लोक आहेत. म्हणजे आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगाच्या पेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला आहे. म्हणजे जवळजवळ पाऊण भाग, 3/4 भाग हा आध्यात्मिक जगताचा आहे, आणि केवळ 1/4 भाग हा भौतिक जगताचा आहे. तर वैकुंठ लोकामध्ये भगवंत हे चतुर्भुज अशा स्वरूपामध्ये आहेत. आणि शंख, चक्र, गदा, पद्म अशा वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्या पकडण्याच्या पद्धतीनुसार मग त्यांची वेगवेगळी रूपे हे प्रत्येक वैकुंठामध्ये आहेत, आणि त्यानुसार त्यांची नावे आहेत. जसं की वासुदेव, प्रद्युम्न, संकर्षण या स्वरूपाची. तर इथे वैकुंठामध्ये काय फरक राहतो की तिथे सगळे लोक म्हणजे सगळे जे जीवात्मे आहेत, महात्मे आहेत किंवा भक्त आहेत, तर ते भगवंतांशी म्हणजे खूप हे सगळे सच्चिदानंद या स्वरूपामध्येच आहेत, परंतु ते भगवंतांना भगवंत म्हणून ओळखतात. त्यामुळे तो ऐश्वर्य भाव आहे. आणि ऐश्वर्य भाव असेल तर मग थोडासा एक आदरयुक्त अशा प्रकारचे व्यवहार होतात. तर तशा पद्धतीने हे वैकुंठ लोक आहेत. आणि जेव्हा आपण आध्यात्मिक जगतातून आपलं पतन होतो तेव्हा आपण या मर्त्य लोकामध्ये किंवा भौतिक सागरामध्ये आपण येतो की जिथे केवळ मायादेवी ही मायादेवींच्या आपण अधीन असतो. मम माया दुरत्ते असं भगवंत म्हणतात. तर या मायेपासून आपली सुटका करणं अत्यंत कठीण आहे. तर अशा पद्धतीने आपण या मर्त्य लोकामध्ये आहोत. आणि मग जेव्हा अर्जुनाने विश्वरूप दर्शन करण्याची विनंती केली तेव्हा भगवंतांनी जे विश्वरूप दाखवलं ते खरं तर या भौतिक जगासाठी आहे. त्यामुळे ते
असं शाश्वत रूप नाही, किंवा ज्याला आपण काळ रूप सुद्धा म्हणू शकतो, की ते भौतिक जगातलं रूप आहे, की जेणेकरून आपल्याला भगवंतांविषयी एक आदरयुक्त भीती निर्माण होईल. तर अशा पद्धतीने या विश्वरूप दर्शन झाल्यानंतर ही आदरयुक्त भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा अर्जुनाला समजतं की अरे, मी ह्यांच्याशी मित्र म्हणून वागलो आणि माझ्या हातनं काही अपराध मित्रत्वाच्या नात्याने झालेले आहेत, आणि त्याचं भय अर्जुनाला वाटतं, आणि म्हणून अर्जुन हे भगवंतांना शरण जातात आणि ते म्हणतात की मला माफ करा, कारण मी तुम्हाला हे कृष्ण, हे यादव असं मित्रत्वाच्या हक्कानी त्यावेळी संबोधित केलं, परंतु मला आता तुमचं हे ऐश्वर किंवा या शक्ती पाहिल्यानंतर एक मित्र म्हणून मला खरं तर खूप आनंद पण होतोय, परंतु मी केलेल्या अपराधांबद्दल मला भीती पण वाटत आहे. आणि ही ही भीती ही ते विश्वरूप पाहिल्यानंतर, कारण विश्वरूप पाहताना जे शत्रू पक्षातील किंवा खूप दिग्गज असे योद्धे होते, ते सुद्धा मृत्यूच्या दाढेखाली किंवा या विश्वरूपाच्या दाढेखाली जाताना अर्जुनाने पाहिलेले, की जे भयावह दृश्य आहे खरं तर. तर अशा प्रकारे अर्जुनाच्या मनामध्ये आनंद आणि भय अशा दोन्ही संमिश्र अशा भावना आहेत. तर भौतिक जगातलं हे कालरूप आहे, की जसं आपण म्हणतो ना की प्रेमळ आई हे आपल्याला किंवा आपलं नातं हे खूप घट्ट किंवा खूप असं आनंदी असतं. आणि जेव्हा आपण काही चुका करतो किंवा काय, तर तीच आई जेव्हा थोडस रागवण्याच्या भूमिकेमध्ये किंवा कडक भूमिकेमध्ये जाते, तेव्हा थोडस शिक्षा करणारा असं रूप आपण पाहतो. आणि ही जी शक्ती जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्या मनामध्ये थोडीशी भीती किंवा थोडस दुःख अशा अशा भावना आपल्या मनामध्ये येतात. तर अशा पद्धतीने आपण हे जग द्वंद्वाचं आहे, त्यामुळे केवळ आनंदमयी स्थिती अशी राहत नाही, तर नेहमी दोन्ही गोष्टी असतात, दुःख, भीती, आनंद, या सगळ्या गोष्टी अशा संमिश्र भावना या आपण अनुभवत असतो. तर एक उदाहरण आपण पाहू शकतो की ही नक्की कशा पद्धतीची भावना आहे. तर जेव्हा एखाद्या आईचा मुलगा ह हा एक एक समजूयात की खूप मोठा सर्जन झालेला आहे. तर माझा मुलगा एवढा मोठा सर्जन झालाय, शल्य चिकित्सक झालाय, हे पाहून त्या आईला खूप आनंद वाटेल. हा, परंतु प्रत्यक्ष ऑपरेशन करताना जेव्हा ते रक्ताचं म्हणजे सगळीकडे असं रक्त रक्त पाहिलंय किंवा एवढी मोठी चिरफाड अशा पद्धतीने हे असं जर काम पाहिलं, तर अशा पद्धतीची कामाचं स्वरूप पाहून त्या आईच्या मनामध्ये थोडीशी भीती सुद्धा वाटते ना, किंवा अरे बापरे, अशा पद्धतीचं हे काम आहे. तर अशा पद्धतीनेच आपण पण अनुभवू शकतो की अर्जुनाची स्थिती पण तशाच पद्धतीची आहे, की त्यांना आनंद पण होतोय, परंतु तसं पाहायला गेलं तर ही शक्ती खूप मोठी, म्हणजे विराट शक्ती आहे ना, की अग्निज्वाळा आहेत एका मुखातून किंवा अनंत मुख आहेत. अशा पद्धतीचं हे विराट रूप पाहून एक प्रकारची थोडीशी, म्हणजे दोन्ही प्रकारच्या भीती आहेत, की एकतर अपराध केल्यामुळे सुद्धा भीती आहे, आणि दुसरी म्हणजे हे विराट रूप पाहिल्यानंतर सुद्धा ते थोडेसे भयभीत किंवा व्याकुळ झालेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या संमिश्र भावना आहेत. दुसरं तात्पर्यामध्ये जे म्हटले की एका मित्राचं ऐश्वर पाहून तो मित्र खूप आनंदित होतो, तर अशा पद्धतीने अर्जुनाची ही अवस्था इथं झालेली आहे, की जसं कृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आपल्याला माहितीये. तर सुदामा हे गरीब ब्राह्मण या स्वरूपामध्ये त्यांचं जीवन ते व्यतीत करत असतात, की जिथे त्यांना खाण्यापिण्याची पण भ्रांत आहे. आणि जेव्हा ते द्वारका नगरीमध्ये येतात,
तेव्हा श्रीकृष्णांचं ऐश्वर्य पाहून ते खूप आनंदित होतात. आणि खरं तर आपण आणलेले म्हणजे जे पोहे आहेत ते एवढ्या मोठ्या श्रीकृष्णांना, राजाला कसे काय द्यायचे म्हणून ते लपवतात. तर अशा पद्धतीने थोडेसे खजील पण होत. तर तिथे पण आपण एक मित्रत्वाची भावना पाहू शकतो की ते आनंदी पण आहेत आणि थोडेसे खजील किंवा लाजणं ज्याला म्हणतो. तर अशा पद्धतीच्या या भावना सुदामाच्या मनामध्ये आलेल्या. तर मैत्री ही अशा पद्धतीची गरजेची आहे की जेव्हा आपण आपल्या मित्र किंवा मैत्रीण यांचं जेव्हा आपण ऐश्वर किंवा एवढा मोठा शक्ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरं तर आपण आनंदित होणं किती गरजेचं आहे. तर ह्या दोन्ही उदाहरणावरून आपण पाहू शकतो की मैत्री किंवा मित्रत्वाचं नातं कशा पद्धतीचं असलं पाहिजे. तर आपण मगाशी पाहिलं की जेव्हा आपण गोलोक वृंदावन मध्ये होतो तर तेव्हा अशा पद्धतीची कुठलंच द्वंद्व मनामध्ये नसतं आणि तिथं केवळ प्रेमभाव आणि सेवाभाव म्हणजे प्रेममयी सेवाभाव एवढीच एक वृत्ती असते. आणि सतत आपण श्रीकृष्णांची काय सेवा करू शकतो किंवा श्रीकृष्णांच्या भक्तांची कशा पद्धतीची सेवा करू शकतो तर याच विचारामध्ये सगळेजण असतात. आणि तिथून जर आपण थोडस खाली आलो तर वैकुंठामध्ये आदर आदरयुक्त सेवाभाव अशा पद्धतीची स्थिती असते. आणि भौतिक जगामध्ये मात्र आपल्याला भीतीचं वातावरण जास्त असतं. आणि कधीतरी आपल्याला म्हणजे ह्या आदर, प्रेम, सेवाभाव ह्या गोष्टी आपल्याला त्याचा सराव करावा लागतो. परंतु हे जग हे भयावहच आहे. आपण म्हणतो ना की संसार दावा नललीढ लोक त्राणाय कारुण्य घनाघनत्व, की दावाग्नी प्रमाणे हे भौतिक संसार किंवा भौतिक जगत आहे. त्यामुळे इथे भीतीदायक असंच वातावरण आहे. तर आपल्याला जरी अर्जुनासारखं भगवंतांचं विराट रूप असं दर्शन नाही झालं तरी सुद्धा आपण भगवंतांनी ज्या शक्ती त्यांच्या प्रदर्शित केलेल्या आहेत किंवा ज्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे सुरुवात त्यांनी पांचभौतिक शक्तींपासून सुरुवात केलेली आहे. तर त्याचा सुद्धा आपण जर विचार केला तर अर्जुनाची काय अवस्था असेल याचा आपल्याला थोडासा अंदाज येऊ शकतो. की जसं भगवंत म्हणतात ना की पृथ्वीमधला गंध मी आहे किंवा पाण्यामधलं रस मी आहे. तर ह्या पांचभौतिक शक्ती भगवंत सुरुवातीला सांगतात. मग आपण पाहू शकतो की जेव्हा पृथ्वी महाभूत जर घेतला आपण तर जेव्हा ही पृथ्वी कंपित होते आणि भूकंप होतो तर आपल्या सगळ्यांना आठवत असेल खिलारीचा भूकंप खूप प्रसिद्ध अशी ऐतिहासिक घटना आपण पाहिली. किंवा जपानमध्ये तर सतत हे भीतीचं वातावरण असतं. तर पंचमहाभूतातलं केवळ पृथ्वी ह्या घटकामुळे आपल्या मनामध्ये किती भीती निर्माण होते तर हे आपण अनुभवलेलं आहे किंवा आपण इतरांची उदाहरणं आपण पाहून त्याची कल्पना करू शकतो. दुसरं आहे की आप किंवा जळ. तर कधी कुणी समुद्र आपण समुद्राच्या किनारी जातो दिवसा समुद्र खूप छान वाटतो पण कधी कुणी संध्याकाळी किंवा रात्री समुद्राच्या जवळून जरी जात असू आणि त्या समुद्राच्या लाटांचा जेव्हा आपण आवाज ऐकतो तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की तो तो जो समुद्र आहे त्याच्या अशा त्या म्हणजे शांततेच्या वातावरणामध्ये लाटांचा आवाज हा खूप असा भयावह असा वाटतो. आणि हेच जळ महाभूत किंवा आप महाभूत हे जेव्हा प्रकुपित होतं तेव्हा सुनामी म्हणा किंवा ओला कोरडा दुष्काळ या स्वरूपाचं रौद्र रूप दाखवतो आणि भीती निर्माण करतो. त्याच्यानंतर अग्नीबद्दल आपण सगळेजण जाणतो की कशा पद्धतीने हे अगदी रुद्र रूप धारण केलेलं असतं अग्नी महाभूतानी. आणि वायू किंवा वादळ आपण म्हणतो ना की वादळामुळं खूप
पडझड किंवा खूप जीवितहानी सुद्धा होते. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंतांचं पांचभौतिक शक्ती जरी आपण अनुभवल्या तरी लक्षात येतं की भगवंतांचं हे शक्ती किंवा हे रूप तसं पाहायला गेलं तर किती भीतीदायक आहे. तर या सगळ्यामुळे म्हणजे भीती ही का निर्माण होते, तर भौतिक जगाचं मुख्य चारच आपली दुःख आहेत: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर ही दुःख आहेत किंवा ही कुंठ ज्याला म्हणतो, किंवा ही दुःख जी आहेत, खरं तर हीच आपल्या भीतीचं कारण आहे. कारण या सगळ्यामुळं आपल्याला एकतर मृत्यू आपल्याला साक्षात समोर उभा राहिलेला दिसतो, आणि म्हणून काळ रूपानं किंवा मृत्यू रूपानं जेव्हा ह्या सगळ्या शक्ती उभ्या राहतात तेव्हा ते आपल्याला भीतीदायक वाटतात. तर असुर जे आपण भागवतम मध्ये किंवा श्रीकृष्णांच्या लीलांमध्ये असुरांचं वर्णन ऐकतो, तर तेव्हा आपण पाहू शकतो की त्यांचे स्वतःचे मामा कंस मामा हे सतत म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासून ते भीतीच्या वातावरणामध्ये होते. कारण आकाशवाणी झालेली असते की देवकीचा 8वा पुत्र तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल, आणि त्या भीतीपोटी जो कंस आपल्या बहिणीचं सारथ्य करायला तयार झालेला, तोच कंस या भीतीच्या मुळे इतका क्रोधाविष्ट होतो की त्या आपल्या लाडक्या बहिणीचा शिरच्छेद करण्यासाठी तो सरसावतो. आणि सतत त्या भीतीदायक वातावरणामध्ये असल्यामुळं श्रीकृष्णांना लहानपणापासून किंवा जन्माच्या आधीपासून कशा पद्धतीने मारायचं, तर हेच सतत प्लॅनिंग तो करत असतो. तर अशा पद्धतीने कंस घ्या किंवा कालिया कालिया जे यमुना नदीमध्ये निवास करून सगळ्या ब्रजवासींना आपलं विष याद्वारे त्यांना त्रास देत होते, किंवा यमुनेचं पाणी त्यांनी विषारी करून सोडलेलं असतं, तेव्हा हे छोटे कृष्ण कालियाच्या फणांवरती चढतात आणि एका फण्याहून दुसऱ्या फण्यावर असं ते नृत्य करतात खरं तर. आणि जे या गोपींसाठी किंवा सगळ्या ब्रजवासींसाठी एक मनमोहक असं दृश्य असतं, परंतु ते जे कोमळ पाय आहेत ते त्या कालियासाठी मात्र अगदी वज्राघाताप्रमाणे एवढे असे कडक किंवा मृत्यू सारखे भासतात. तर अशा पद्धतीने कालियानी सुद्धा भगवंतांना मृत्यूच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. अर्थात त्यांच्या पत्नींमुळं त्यांचा मृत्यू नाही होत, पण कालियाचं दमन किंवा त्यांचं गर्भहरण होऊन ते मग आपल्या निवासस्थानी परत जातात. छोटा प्रल्हाद हे जेव्हा म्हणतात की भगवंत हे सगळीकडे आहेत, तेव्हा हिरण्यकश्यपू त्या खांबाला लाथ मारतात आणि तिथून नरसिंह देव प्रकटतात, आणि ते नरसिंह रूप हे हिरण्यकश्यपूसाठी म्हणजे मृत्यू रूपामध्ये ते प्रकट झालेले असतात, आणि ते भीतीदायक असतं. आणि जेव्हा हिरण्यकश्यपूचा वध होतो तेव्हा सगळ्या देवी देवता सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि त्याच वेळेस म्हणजे आपण म्हणजे अर्जुनाची जी द्वंद्व अशी भावना निर्माण होते, तर त्याच पद्धतीने देवी देवतांच्या मनामध्ये सुद्धा हिरण्यकश्यपूचा वध झालाय म्हणून आनंदाची भावना असते, परंतु नरसिंहांचं उग्र स्वरूप पाहून त्यांच्या मनामध्ये अतिशय भीती निर्माण झालेली असते. आणि मग त्या ठिकाणी ते छोट्या प्रल्हादला म्हणतात, म्हणजे अगदी लक्ष्मी देवी सुद्धा त्यांच्या समोर जायला घाबरतात, आणि मग ते छोटे प्रल्हाद अगदी निरागसतेनं हिरण्यकश्यपूंच्या जवळ जातात, आणि मग हिरण्यकश्यपू अगदी शांत होऊन वात्सल्य भावाने प्रल्हाद महाराजांना अगदी जवळ घेतात, आणि ते उग्र नरसिंह रूप हे शांत होतं.
तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की असुरांना सुद्धा एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते. आणि आता अर्जुनाची जी स्थिती आहे की भय आणि आनंद, तर ही स्थिती आपण हिरण्यकश्यपूच्या बाबतीत देवी देवतांची पाहिली. आणि दुसरं आपण आपण देखील बऱ्याचदा अनुभव घेतो की जेव्हा आपल्या जवळचे एखादे भक्त किंवा कोणतेही भक्त, आपल्या भक्त समुदायातले भक्त हे जेव्हा या भौतिक जगातून त्यांचं प्रयाण होतं, तर त्यावेळी मृत्यू रूपामध्ये भगवंत या काळ रूपामध्ये त्यांना दर्शन देतात. आणि जेव्हा त्यांचं मृत्यू होतो तेव्हा आपल्या मनामध्ये दुःख पण असतं आणि मृत्यूबद्दल एक भीती पण असते की अरे अशा पद्धतीचा मृत्यू म्हणजे आपण काही काळापुरता का होईना विचार करतो की मृत्यू ही किती भयावह स्थिती आहे. आणि दुसरं आनंदाची पण भावना असते आपल्या मनामध्ये की हा भक्त आता या ऐहिक किंवा तात्पुरत्या अशाश्वत जगातील लीला संपून आता शाश्वतरित्या किंवा नित्यपणे भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये, भगवंतांच्या धामामध्ये ते गेलेले आहेत, याचा खूप आपल्याला आनंद होत असतो. तर अशा पद्धतीने आपण देखील भीती, दुःख आणि आनंद अशा संमिश्र भावना अनुभवू शकतो. त्याच्यानंतर परंतु एक लक्षात घेऊयात की भक्तासाठी ही भयावह किंवा क्लेशदायक स्थिती ही खूप काळ किंवा काय म्हणतो आपण की आपण त्या स्थितीतून बाहेर पडू शकतो जेव्हा आपण भगवंतांचं अस्तित्व हे प्रत्येक वेळी आपण समजू शकतो किंवा याच्या मागचं कारण किंवा कर्ता हे भगवंत आहेत हे जेव्हा आपण समजतो तेव्हा मात्र एक प्रकारची आपण म्हणतो ना भगवंतांना स्थितप्रज्ञ अशी अपेक्षा आहे. तर त्या पद्धतीने आपण देखील त्या दिशेने वाटचाल करू शकतो. तर एका भक्तासाठी मृत्यू किंवा हे काळरूप तसं भयावह नसतं. कारण भगवंतांच्या म्हणजे मृत्यू म्हणजे काय तर भगवंतांच्या शाश्वत धामामध्ये मिळालेलं एक तो एक परवानगी असते, म्हणजे तो क्षण असतो की ज्या क्षणी आपण भगवंतांच्या शाश्वत धामामध्ये प्रवेश करू शकतो. तर आपण भागवतम मध्ये पाहू शकतो की प्रल्हाद महाराजांना मृत्यूसाठी म्हणजे त्यांना साप असलेल्या खोलीमध्ये डांबण्यात आलं किंवा उकळत्या तेलाच्या कढईमध्ये ठेवण्यात आलं, उंच कड्यांवरनं फेकण्यात आलं, तरी सुद्धा त्यांना त्या मृत्यूचं काहीच भय नव्हतं. ते सतत भगवंतांच्या नामामध्ये मग्न होते. आणि त्यामुळे भगवंतांना त्यांच्या मदतीसाठी प्रत्येक वेळेस यायला लागलं, कारण पूर्णपणे ते आश्रित होते भगवंतांवरती. त्यामुळे त्यांना मृत्यूचं कधीच भय वाटलं नाही. ध्रुव महाराज हे देखील जेव्हा काही म्हणजे ऐश्वर्य प्राप्तीसाठी किंवा राज्य मिळावं याच्यासाठी जेव्हा भगवंतांकडे जे तपश्चर्या करतात आणि जेव्हा भगवंत भेटतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं अरे मी तर काही काचेचे तुकडे त्याच्या शोधात होतो आणि खर तर माझ्या या इच्छा ज्या आहेत त्या किती क्षणिक किंवा क्षणभंगूर आहेत, कारण मला साक्षात भगवंत भेटले तरी सुद्धा भगवंत त्यांना म्हणजे 36,000 वर्ष जवळजवळ की राज्य करण्याचं वर देतात. आणि त्याच्यानंतर तर ते जे जीवन आहे तर ते ध्रुव महाराजांना असं वाटत होतं की नको म्हणून, कारण एवढा काळ मी भगवंतांपासून दूर असेन. तर एका भक्तासाठी भगवंतांचा वियोग हा किती दुःखदायक आहे हे आपण याच्यावरनं पाहू शकतो. परीक्षित महाराज यांना तर शाप मिळालेला असतो की 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू आहे. तक्षक नाग म्हणजे सर्पदंश झाल्यानंतर
त्यांचा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे असं जेव्हा समजतं, तेव्हा त्यांनी भागवतमचा आश्रय घेतला. शुकदेव गोस्वामींनी त्यांना भागवतम म्हणजे त्या चर्चेतून भागवतमची निर्मिती झाली. आणि परीक्षित महाराज जेव्हा या कथेमध्ये आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये ते स्वतःच इच्छेने देहत्याग करतात आणि नंतर तक्षक सर्प केवळ एक निमित्त मात्र ह्या पांचभौतिक देहाचं विलीन किंवा त्या नाश करण्यासाठी म्हणून ते तो सर्पदंश हा केवळ एक निमित्त असतं. परंतु परीक्षित महाराजांनी स्वेच्छेने ते शरीर ते सोडून गेलेले असतात. तर एका भक्तासाठी हा मृत्यू हा अगदीच भयावह नसतो. उलट आपण वृत्रासुराच्या कथेमध्ये पाहिलं की ते इंद्रांना म्हणतात की अरे तू ते वज्र चालव, ते टाक माझ्यावरती की जेणेकरून मी या असुरी देहाचा त्याग करू शकेन आणि भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये मी संलग्न होऊ शकेन. तर अशा पद्धतीने भक्तासाठी उलट हे मृत्यू हे वरदान वाटत असतं. तर अशा पद्धतीने मृत्यू स्वरूपी काळरूप किंवा जे रूप आपल्याला भगवंतांचं अनुभवास आपण आलेलं पाहतो भक्तांच्या जीवनामध्ये, तर त्यांचं ते खर तर सौभाग्य समजतात आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये ते नित्य रममाण झालेले आपण पाहू शकतो. तर आपण जसं पाहिलं की भगवंतांच्या जेवढं आपण जवळ असू तेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्याला आनंददायी असतात आणि भगवंतापासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा त्या आनंदाची जागा भीती किंवा दुःख घेत असते. आणि म्हणून आपण जेव्हा हरिनाम रूपी भगवंतांचा आश्रय घेतो तर तेव्हा मग आपल्याला अशा पद्धतीच्या अशाश्वत विश्वरूप किंवा काळरूपाची आपण चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळं सतत जेव्हा आपण हरिनाम, हरिकथा आणि हरिसेवा या तिन्ही गोष्टींमध्ये आपण स्वतःला व्यस्त करू तर तेव्हा आपण असं म्हणतात की जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगला काळ असतो, सगळं काही छान चाललंय, तर तेव्हा हा काळ हा तयारीसाठी असतो. कुठलंही संकट म्हणा, मृत्यू म्हणा, तर याच्या तयारीसाठी असतो. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख किंवा क्लेशदायक, भीतीदायक कुठलेही प्रसंग येतात, तर तेव्हा तो क्षण किंवा ती परिस्थिती ही भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी असते. तर अशा पद्धतीने कुठल्याही स्थितीमध्ये आपण म्हणतो ना, सुखे ठाको, दुखे ठाको, गृहे ठाको, वने ठाको, कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्थितीमध्ये कुठेही असलं तरी सुद्धा आपण जेव्हा भगवंतांचा आश्रय घेतो, भगवंतांच्या नामाचा किंवा भगवंतांच्या कथांचा आणि त्यांच्या प्रतीच्या किंवा वैष्णवांप्रतीच्या सेवा यांचा जेव्हा आपण आश्रय घेतो तेव्हा मग आपण या द्वंद्वातून बाहेर येऊ शकतो आणि नित्यपणे आपण भगवंतांशी संलग्न राहू शकतो. आणि जसं काल माताजींनी सांगितलं की जसं आपण अग्नीच्या समीप असतो तेव्हा आपण सुद्धा स्वतः ते स्वरूप अनुभवू शकतो आणि जर आपण तिथेच राहिलो तर आपण सुद्धा प्रज्वलित होतो, परंतु आपण जर दूर गेलो तर आपण विझतो. त्यामुळं जेव्हा आपण भगवंतांच्या संपर्कात असतो तेव्हा आपण सुद्धा भगवंतांसारखेच सच्चित आनंद अशा स्वरूपाची अनुभूती आपण घेऊ शकतो. तर म्हणून आपण आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी जे हरिनाम हे रूप किंवा भगवंतांच्या या कलियुगातील या रूपाची आपल्याला ओळख करून दिलेली आहे. तर त्याचा आपण सतत आश्रय घेणं गरजेचं आहे. कारण कलियुग हे कसं आहे की कलहाणी युक्त आहे. तर इथे प्रत्येक क्षणोक्षणी भयावह परिस्थिती आहे की सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुगामध्ये तसं पाहायला गेलं तर जीवन हे खूप म्हणजे
काय म्हणतो आपण, सात्विक या स्वरूपाचं होतं. आणि आत्ताच्या कलियुगासारखी एवढी चिंता असा प्रकार नव्हता. परंतु आपण आत्ता पाहू शकतो की कलियुगामध्ये कसं आपण क्षणोक्षणी कुठल्या ना कुठल्या चिंतेच्या अधीन असतो किंवा कुठल्या ना कुठल्या भयाच्या अधीन असतो. तर अशा पद्धतीने हे कलियुग आहे. परंतु तरी सुद्धा या कलियुगामध्ये जन्म घेणं किती सौभाग्याची गोष्ट आहे. कारण या कलियुगामध्ये भगवंत हे स्वतः त्यांच्या नामाच्या द्वारे प्रकट झालेले आहेत. आणि हे हरिनाम याच्यामध्ये त्यांनी आपल्या सगळ्या शक्ती त्यांनी प्रदान केलेल्या आहेत. आणि हे हरिनाम घेणं हे खूप सुलभ आहे. म्हणजे आपल्याला खूप मोठी तपश्चर्या किंवा काय म्हणतो खूप मोठं ध्यान असं करण्याची गरज नाहीये. तर आपण कुठेही असू, म्हणजे आपण म्हणतो ना पवित्रो अपवित्रो वा, तर कुठल्याही स्थितीमध्ये आपण हे हरिनाम सहजपणे घेऊ शकतो, ऐकवू शकतो, ऐकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हरिनामाचा आश्रय हा घेणं गरजेचं राहतं, की जेणेकरून आपण हे जे संसार दावा नललीळा आहे, म्हणजे हे दावानल किंवा संसार रूपी जो वडवानल म्हणतो ना किंवा दावानल असा आहे, तर त्याच्यामधून आपण आपल्याला सुरक्षित पद्धतीने बाहेर काढू शकतो. तर अशा पद्धतीने हरिनामाचा आश्रय हा फार महत्वाचा आहे, की जेणेकरून आपण सदैव आध्यात्मिक जगतामध्ये अनुभूती घेऊ शकतो. आणि मग आपल्याला कुठल्याही अशाश्वत अशा विश्वरूपाची आपल्याला भीती बाळगण्याची गरज राहत नाही. आणि ह्या हरिनामाला जसं अर्जुन म्हणतात ना की मी मित्र सखा म्हणून तुमचा अनादर केला, तर ह्या हरिनामामध्ये जेव्हा आपण हरिनाम घेतो तेव्हा खर तर तृणादपि सुनीचे न तरोरपि सहिष्णुना अमान न मानदेन कीर्तनीय सदा हरी, असं श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला निर्देश करतात की या हरिनामाचा आपण गवतापेक्षाही अतिशय नम्रपणे किंवा किंवा लवचिकपणे किंवा एखाद्या झाडासारखा सहनशक्ती किंवा सहनशक्तीपूर्वक आश्रय घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण त्या सेवाभावनेमध्ये आश्रय घेऊ तेव्हा मात्र आपण या हरिनामाचा आदर करू शकतो. आणि मग या नामाच्या प्रती कुठलेही अपराध आपण टाळू शकतो. तर अशा पद्धतीने अपराध विहीन असं हरिनाम महत्वाचं आहे. काल जसं प्रभूंनी सांगितलं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण मानसिक स्तरावरती जप करतो, तर मन असं इंद्रिय आहे की 6वं इंद्रिय, आणि ते असं आहे की ते पटकन म्हणजे काय म्हणतो पटकन भरकटत, म्हणजे एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मग त्याचे सेवक कोण आहेत, ते कुणाच्या द्वारे आपल्या सगळ्या कार्य करून घेतं, तर 5 इंद्रिय. तर ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, तर ह्या इंद्रियांना जेव्हा आपण म्हणजे या मनाच्या सेवकांना जेव्हा आपण सेवेमध्ये लावतो, तेव्हा आपण कुठेतरी या मनावरती किंवा मनाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. म्हणून हरिनाम हे नेहमी किमान आपल्याला ऐकू येईल अशा एवढ्या उच्च म्हणजे अशा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण हरे कृष्ण असं जर म्हटलं तर आपली जिव्हा सुद्धा त्याच्यामध्ये व्यस्त झालेली आहे आणि आपले कान सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे दोन्ही इंद्रिय आपण जेव्हा कामाला लावतो तेव्हा कुठेतरी आपण मनावरती किंवा त्या मनाला सुद्धा या हरिनामाच्या आश्रय घेण्यासाठी मदत किंवा त्यांना भाग पाडू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हरिनामाचा आश्रय अतिशय आदरपूर्वक आणि नम्रपणे घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण
भगवंतांच्या काळरूपी किंवा मृत्यूरूपी अशा किंवा कुठलंही ज्या शक्ती आहेत तर त्या कुठल्याही शक्तींकडे आपण भयभीत न होता केवळ आपण आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. तर तसं आपण सगळेजण प्रयत्न करूयात आणि सगळ्यांसाठी आपण प्रार्थना देखील करूयात की जेणेकरून आपण हे हरिनाम हे व्यवस्थित करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला. कुणाला जर काही कमेंट्स असतील, काही सुधारणा सांगायच्या असतील तर नक्की सांगा. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू. नेहमीप्रमाणेच छान सुंदर क्लास दिला. थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील ना तर प्लीज नक्की विचारा. हरी बोल माताजी. हा, हरे कृष्ण. दंड. बोला ना माताजी. होतंय ना अनम्यूट? हा, होतंय. सुरुवातीला मिस झालं म्हटलं. खूप सुंदर छान झालं. हरी बोल. हा, खरंच खूप छान क्लास झाला. म्हणजे असं भगवद्गीतेमधले आतले अंतरंग एक 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 असे उलगडल्यासारखे वाटले एकदम. भगवंतांनीच मदत केली त्यांचं रूप दाखवण्यासाठी. माझं काहीच नाहीये. चालेल, थांबूया मग आपण. येस येस येस. रेकॉर्डिंग स्टॉप.